स्टेजवर पाय ठेवताच मला कळलं माझी हील तुटलीत आणि जे 12 वाजलेत ते मला चेहऱ्यावर दाखवायचे नव्हते. तर इथे दुसऱ्या दिवशीच्या प्रोग्रामसाठी आदल्या दिवशीच मी कॉस्ट्यूम आणि ज्वेलरी कलेक्ट केलेली आणि घरातली सगळी कामं आवरून मेड पण निघाली होती. मीच ती घरातली मेड. आणि या पिंपल्सला कसं कळलं माझं उद्या प्रोग्राम आहे ते? काय बोलणार आता? आणि या काकांना विश्वास बसत नव्हता की मी मॅपनी त्यांना व्यवस्थित रस्ता सांगेल. पण जेव्हा मी त्यांना सांगितलं आम्ही लांबचा प्रवास करतो तेव्हा मॅप मीच सांगत असते, तेव्हा कुठे जाऊन त्यांना विश्वास बसला. तर इथे मी डायरेक्ट लोकेशनला पोहोचलेली. रिपोर्टिंग टाईमच्या 5 मिनिट आधी मी लोकेशनला पोहोचले होती. आणि थोड्याच वेळात मेकअप आर्टिस्टने सुद्धा आमचा मेकअप करायला सुरुवात केली होती. सो लेट्स गेट रेडी फॉर नवरात्री रनवे 2025. सो इथे मी रेडी झाली आहे. हेअर स्टिक आहे, नेकलेस बरोबर आहे. सो असा हा ओव्हरऑल नवरात्रीचा लूक आहे. मला वाटतं मी नोजपिन घालायला विसरली. इयरिंग्स पण छान दिसत आहेत. इथे बिंदी थोडीशी तिरपी वाटते पण ठीक आहे यार, चलो उतना तो चलता है. इथे मग ट्रान्झिशन रील करून झाल्यानंतर आमचा फोटोशूट झाला, जे की होतं AR प्रीमियम स्टुडिओकडून. त्यानंतर इथे सुंदरीवर रील करायचा आमचा हा सुंदर प्रयत्न. त्यानंतर झाला आमचा रास गरबा. रास गरबासोबतच आम्ही गणपती डान्स, हल्दी डान्स अशा सगळ्या टाईपचे डान्स आम्ही हे एकाच दिवशी एन्जॉय केलेत. त्यानंतर एवढा डान्स करून भाईसाब मी तो थक गई आणि हे सर्टिफिकेट वगैरे घेऊन थोडेसे अजून 2-4 ठुमके मारून चेंज करून वगैरे मी निघाली.